मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। या निर्णयामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील म्हणजेच SRAच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शिंदे यांनी मुंबईतील 17 ठिकाणी SRA अर्थात झोपडपट्टी पुनर्विकास समूह पुनर्विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे। या अंतर्गत जुनी घरं तोडून त्या जागेवर नवीन इमारती बांधण्यात येतील। तसेच SRAच्या अभय योजनेला आता डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणं शक्य होणार आहे। SRA संबंधित तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेयल कमिटीची संख्या वाढवण्यात येईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय। नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला होत असलेला विरोध आता नागरिकांचे आक्षेप लक्षात घेऊन राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या नव्या निर्णयानुसार आता हा महामार्ग सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातून जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे। नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग हा राज्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलंय। या महामार्गाचं नाव जरी नागपूर ते गोवा असलं तरी याचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागाला होणार आहे। मराठवाड्याचे चित्र हा महामार्ग बदलून टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे। राज्यात विजेचे दर पुढील 5 वर्षात वाढणार नाहीत तर दरवर्षी 2% कमी करण्यात येतील। गेल्या 15 ते 20 वर्षात विजेचे दर दरवर्षी 9% वाढत होते, मात्र आता ही वाढ थांबवून दर कमी करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। विजेचे बिल वाढून येण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय। ते म्हणाले, इंधन कर समायोजन जे पूर्वी वर्षाच्या शेवटी व्हायचं ते आता प्रत्येक महिन्याला होतंय। यामुळे बिलात कधी 30 पैशांनी वाढ तर कधी 40 पैशांनी कपात होते। कपात झाल्यावर चर्चा होत नाही, पण वाढ झाल्यावर त्याची चर्चा होते असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या बांधकाम विभागात 111 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना तात्काळ निलंबित करण्यात आलंय। या निलंबनामुळे बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे। जवार बांधकाम विभागातील ठेकेदारांच्या जमा असलेल्या डिपॉझिट रकमेतून अनधिकृतरित्या 111 कोटी रुपये काढल्याचं हे प्रकरण आहे। या प्रकरणात बांधकाम विभागातून चेक गहाळ होणं आणि सही खरी की खोटी अशा अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या। नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वडेट्टीवार यांनी या घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला। या सर्व बाबींची दखल घेत विशेष अधीक्षक तथा मुख्य अभियंता सामाजिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण मशा कांबळे यांनी कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या निलंबनाचे आदेश काढले। केरळमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहेत। अनेकदा राज्यातील राजकीय प्रवृत्तीचे संकेत देणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीने निर्णायक विजय मिळवलाय। 15 वर्षांनंतर UDFने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हा खरा विजय नोंदवलाय। प्रखर सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेत UDFने 6 पैकी 4 महानगरपालिका, 7 जिल्हा परिषदा, 54 नगरपालिका, 79 पंचायत समित्या आणि सुमारे 505 ग्रामपंचायतींवर विजय मिळवलाय। सत्ताधारी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील LDFला मानहानीकारक धक्का बसलाय। त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या 4 विद्यमान महानगरपालिका, 4 जिल्हा परिषदा, 100हून अधिक ग्रामपंचायती आणि निम्म्याहून अधिक पंचायत समित्या गमावल्या आहेत। या निकालांमुळे येणाऱ्या काळात केरळच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई आणि मराठवाड्यातील लातूर तसेच हैदराबादला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यात लवकरच एक नवीन द्रुतगती महामार्ग तयार होणार असून यामुळे मुंबईहून लातूरपर्यंतचा प्रवास केवळ 4.5 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या महत्त्वाकांक्षी महामार्गाबद्दल माहिती दिली। त्यांनी या प्रकल्पाला जनकल्याण द्रुतगती महामार्ग असं संबोधलं। हा महामार्ग मुंबई, कल्याण, लातूर, महाराष्ट्र, हैदराबाद अशा मार्गावर तयार करण्यात येतोय। हा महामार्ग तयार झाल्यानंतर थेट हैदराबादपर्यंतचा प्रवास हा सुसाट होणार। ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। सिडनीच्या प्रसिद्ध बॉन्डी बीचवर आज सकाळी अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। या भयंकर घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत।
गोळीबार सुरू होताच बीचवर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये मोठी पळापळ आणि किंकाळ्यांचा आवाज ऐकू आला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी धावपळ केल्याचे थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत. ही घटना हनुक्का उत्सव सुरू असताना घडली. या उत्सवासाठी अनेक लोक बीचवर जमले होते. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसर सील केला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 90च्या दशकात संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरलेले WWE सुपरस्टार जॉन सीना यांनी अखेर कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्तीची घोषणा केली आहे. नेव्हर गिव्ह अप या मंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या जॉन सीना यांना आता यापुढे WWEच्या रिंगमध्ये चाहत्यांना पाहता येणार नाहीये. जॉन सीना यांचा शेवटचा सामना शनिवारी गुंथर याच्या विरोधात झाला. या सामन्यात जॉन सीनाने पराभव पत्करला. गुंथरशी सामना खेळताना जॉन सीनाने टॅप आऊट करत पराभव स्वीकारला. सामन्यानंतर अनेक दिग्गज रेसलर्सनी जॉन सीनाला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामन्यानंतर पडद्यावर जॉन सीनाचा त्याच्या कारकिर्दीचा प्रवास दर्शवणारा एक भावनात्मक व्हिडिओ दाखवण्यात आला. यानंतर जॉन सीना यांचे बूट रिंगमध्ये ठेवण्यात आले. ही प्रथा निवृत्त झालेल्या दिग्गज रेसलर्ससाठी पाळली जाते. सामन्यानंतर जॉन सीनाने प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. जॉन सीना यांच्या निवृत्तीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. बॉलिवूडमध्ये सध्या धुरंधर या चित्रपटाचंच वादळ सुरू आहे. प्रदर्शित होऊन दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरू असून त्याने हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. धुरंधरने दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाई करण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केलाय. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील हा असा विक्रम करणारा पहिला चित्रपट ठरलाय. दुसऱ्या शनिवारी धुरंधरने तब्बल 53 कोटी 70 लाख रुपये इतकी नेत्रदीपक कमाई केली आहे. हे एका दिवसाच्या कमाईने चित्रपट विश्वात सगळ्यांनाच धक्का बसलाय. धुरंधरच्या या विक्रमी कमाईमुळे त्याने यापूर्वीचे ॲनिमल, जवान, पुष्पा 2, छावा आणि स्त्री 2 यांसारख्या 10 मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड्सही मागे टाकले. चित्रपटाच्या या तुफानी कमाईमुळे निर्मात्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून चित्रपट आणखी कोणते नवे विक्रम करतो याकडे आता चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलंय. टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा आणि नेपाळची सुंदर महिला क्रिकेटपटू इंदू बर्मा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अनेक पोस्टमध्ये दोघांचे फोटो वापरले जात असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 28 वर्षीय इंदू बर्मा नेपाळसाठी 78 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. तिने 1041 धावा करण्यासोबत 40 विकेट्स घेतल्या आहेत. ती तिच्या सौंदर्यासाठीही महिला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. दुसरीकडे तिलक वर्मा भारतासाठी आतापर्यंत 43 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. त्याने नेपाळमध्ये कधीही क्रिकेट खेळलं नसल्यामुळे दोघांची भेट झालीच कधी हा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच सोशल मीडियावरील त्यांचे फोटो AI जनरेटेड असल्याचा संशय आहे, ज्यामुळे या चर्चा केवळ अफवा असल्याचं मानलं जाते.